पुण्यामध्ये लक्झरी कारचा स्कॅम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो जो स्कॅम आहे तो बलबीर अग्रवाल सोबत झालेला आहे आणि त्यांची जी आता कंप्लेंट आहे ती डेक्कन पोलीस स्टेशन अंतर्गत आहे। तर आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊया नेमका तो स्कॅम कसा होता, काय झालंय त्यांच्यासोबत। नमस्कार सर, नेमकं काय घडलं तुमच्यासोबत आम्हाला व्यवस्थित सांगा। मी आणि माझा मुलगा हायलाईन मोटर्स या नावाने आम्ही सेकंड हँड कारचा व्यवसाय करत होतो। सदर व्यवसाय करता करता माझ्या ब्रदर फाउंडेशन मध्ये आमची एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये संजय अग्रवाल यांच्याशी परिचय झाला। त्या परिचयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही पण सेकंड हँड कारचा व्यवसाय करतो आणि आम्ही तुम्हाला कमी चाललेल्या इम्पोर्टेड सगळ्या गाड्या तुम्हाला देऊ। आणि त्या गाड्यांच्या पोटी त्यांनी आमचं असं ठरलं होतं की त्या गाड्यांच्या पोटी आम्ही त्यांना ते आम्हाला फोटो पाठवणार। फोटो पाठवल्यानंतर ते आमच्याकडनं ॲडव्हान्स घेणार आणि ज्यावेळेस गाडीची डिलिव्हरी होणार त्यावेळेस गाडीचे पूर्ण रक्कम आम्ही त्यांना जमा करायची आणि जमा झाल्यानंतर ते आम्हाला डिलिव्हरी देणार। आणि जसं आम्ही कस्टमरला सेल करू त्यावेळेस कस्टमरला सेल झाल्यानंतर आम्ही त्या कस्टमरचे डॉक्युमेंट्स त्यांना द्यायचे आणि ते डॉक्युमेंट्स नंतर ते गाडी स्वतः आमच्या त्या कस्टमरच्या नावाने ट्रान्सफर करून द्यायचे। पण असं करत असताना त्यांनी आमच्याकडनं बऱ्याच गाड्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये घेतले आणि काही त्यातल्या व्हेकल आम्हाला डिलिव्हर केल्या, त्याचा व्यवहार पूर्ण केला। पण काही व्हेकलचे पेमेंटसाठी त्यांनी आमच्याकडनं पेमेंट घेतलं होतं, पण त्याचे डॉक्युमेंट पण सबमिट नव्हते केले आणि डॉक्युमेंट न देता त्यांनी त्या गाड्यांसाठी आगाऊ पैसे घेतले व्यवहार जेव्हा पूर्ण झाल्यानंतर। आणि त्या गाडीचे ओरिजिनल पेपर आज पण माझ्याजवळ आहेत आणि त्यांनी हे बनावट नोटराइज डॉक्युमेंट बनवलं ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सदरचे डॉक्युमेंट हे हरवलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी मिसिंगची कंप्लेंट पण दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी नोटरीजला फसवलेलं आहे, दमन गव्हर्नमेंट दमन RTOला फसवलेलं आहे आणि इतर सर्वांना माझी तर फसवणूक झालेली आहे। याच्या व्यतिरिक्त तो दरवेळेस नवीन काहीतरी आयडियाज घेऊन येतो आणि लोकांना फसवायची कामं करतो। तुम्ही पोलीस कंप्लेंट कधी केली आणि पोलीस कशा पद्धतीने दक्षता घेताय? पोलीस कंप्लेंट आम्हाला करून 4 दिवस झालेले आहे। पोलिसांनी त्यांना फोनवरती बोलवले आहे पण ते अद्याप अजून पोलिसांकडे म्हणजे चौकशीसाठी आलेले नाहीये। तुमची काय मागणी आहे? ज्यावेळेस त्यांना पकडतील पोलीस त्यांनी काय करावं त्याच्यावर? आमची मागणी एवढीच आहे की सदर अशा गुन्हेगारांना, जे असे लोकांना फसवतात, जे ठगतात, अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि कायदेशीर कारवाई झाल्यावरती मग बाकी लोकांना पण धडा मिळेल की आपण हे काम करायला नाही पाहिजे। तर मी प्रशासनाशी एवढंच सांगू इच्छितो की मला कायदेशीर न्याय मिळावा आणि आमची जी फसवणूक झाली त्यावरती रीतसर कार्यवाही होईल। धन्यवाद। आता या सगळ्या गोष्टीची दक्षता डेक्कन पोलीस स्टेशन कशा पद्धतीने घेणार आहे ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळ।